कायदा हा कुणालाच बघत नाही. ना बाई, ना माणूस, ना मुलगा, ना म्हातारी, ना म्हातारा. एक पत्रकार आहे, जे पत्रकारांनी ठरवलेलं आहे, की सरकारच्या खिलाफ जाऊन आपण आवाज उठवायचा आणि ते आवाज उठवल्याच्या नंतर तिला कसं एकदम चुकीच्या पद्धतीने तिला या सगळ्यामध्ये ओवल्या जाते. तिच्यावर ज्या काही केस लावल्या जातात आणि त्या केस लावून तिला जेलमध्ये डांबल्या जाते. जेलमध्ये गेल्याच्या नंतर तिच्यासोबत ज्या काही पद्धतीने तिथला व्यवहार चालू होतो ना, की भाई हे बघताना तुमच्या डोक्यामध्ये अक्षरशः झिंझिण्या येतील. एवढ्या खतरनाक पद्धतीने तिच्यावर टॉर्चर केला जातो. तुम्ही म्हणाल, की यार एक बाई आहे, त्या बाईवर एवढा टॉर्चर, एवढा अन्याय कसा काही करू शकता? सरकारने जर ठरवलं ना, तर सरकार काहीही करू शकते. सगळं सिस्टम त्यांच्या अंडरमध्ये असते. त्याच्यामुळे त्यांना कोणीही बोलणारं नसते. हीच गोष्ट या चित्रपटाने दाखवून दिलेली आणि या चित्रपटाची कहाणी एक सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपट बघताना ना अक्षरशः असं वाटतं, की यार खरंच सिस्टम किती खतरनाक आणि किती भंगार आहे. सांगण्यासाठी लढणं ही किती मोठी गोष्ट आहे, हेच या चित्रपटामध्ये दाखवून दिलेलं आहे. चित्रपटाचं नाव आहे स्कूप, जे Netflixवर तुम्हाला बघायला भेटणार आहे. ज्यांनी कोणी हा चित्रपट बघितलेला आहे, त्यांनी जरा कमेंटमध्ये नक्की सांगा, की कसा वाटला. व्हिडिओ जर पहिली वेळेस बघत असाल, तर फॉलो करायला विसरू नका.